जय गणेश मित्रांनो, मी ओमकार ताजले भटकंती वर्षा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो। आजचा व्हिडिओ मित्रांनो लय खास होणार आहे, खास करून नॉनव्हेज लवरसाठी आणि सी फूड लवरसाठी। कारण की सगळ्यांचा आग्रहस्त मी घेऊन आलो या व्हिडिओमध्ये एकदम अनलिमिटेड फिश थाळी। अनलिमिटेड फिश थाळी म्हणजे काय तर तुम्हाला वाटेल की रस्सा तर सगळीकडे अनलिमिटेडच असतो। तुम्हाला इथं फिश पण अनलिमिटेड भेटणार आहे, चिकनचे पीस पण अनलिमिटेड भेटणार आहे। तर खास आपण आज फोकस करणार आहे एकदम फिश थाळीवर। तर त्याच्यात आपल्याला फिश अनलिमिटेड भेटणार आहे, जे की कुठं भेटत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे खास काय या व्हिडिओमध्ये असणार आहे तर प्राइसिंग। तर आपण फिश खायला जातो बाहेर पुणे सिटीजमध्ये, तर पुणे सिटीमध्ये मोस्टली आपल्याला 900-800 या प्राइस रेंजमध्ये आपल्याला फिश थाळी भेटते किंवा फिशेस भेटतात। परंतु इथं मी तुमची एकदम अफोर्डेबल रेटमध्ये फिश थाळी आणली आहे। ते काय रेट आहे, कोणता एरिया, काय हॉटेल आहे, ॲम्बियन्स काय असणार आहे, सगळं आपण एक्सप्लोर करणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करू, जास्त वेळ मी घालवत नाही आणि आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करू। अरे धावा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जुने असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा। नवीन व्ह्यूअर्सनी पण हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपण एक्सप्लोर करणारच आहे हॉटेल काय। तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी आपण अनलिमिटेड फिश थाळी खायला आलोय हॉटेल शेतकरी वाड्याला। तर या शेतकरी वाड्याची स्पेशालिटी अशी आहे तर आपल्याला अनलिमिटेड चिकन पीसेस, अनलिमिटेड फिशेस आपल्या थाळीमध्ये भेटणार आहे। आणि यांचा ॲम्बियन्स हे एकदम पुण्याच्या आपल्या जवळ आहे आणि एकदम गावाकडचं फील देणारा। ओमकार ताजने म्हणलं की मित्रांनो तुम्हालाही माहिती आहे मी गावरानच फिश थाळी तुमच्यासाठी आणणार आहे किंवा गावरान असं वाईब येणारा आणणार आहे। तर बघूया यांचा ॲम्बियन्स काय आहे आणि काय फिश थाळीमध्ये काय काय इन्क्लूड आहे, आपण ते बघणारच आहोत। चला। आतमध्ये येताच मित्रांनो तुम्हाला अनुभवायला भेटतो सुंदर असं गावाकडील वातावरणाचे फिलिंग आणि शेतकरी वाडा या नावाला साजेसच त्यांचा एकदम ॲम्बियन्स आहे। सुंदर अशी शोभणारी एकदम मध्यभागी ठेवलेली ही तुळस, त्याचबरोबर फॅमिली सेक्शन आपली प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी वेगळा दिला आहे आणि भिंतीला गावाकडील कंदील, बैल, गुरं याचे फोटोजने अजूनच एक सुंदर असं गावाकडील वातावरण आपल्याला फील होतं। आणि मित्रांसोबत जेंट्स सेक्शन वेगळं दिले जेणेकरून सगळे पुरुष मंडळी आपल्या मित्रांसोबत एन्जॉय करू शकतात आणि झाडाच्या आणि त्या गारवारच्या वातावरणात एन्जॉय करू शकतात। तर फायनली मित्रांनो आपण आलोय आपल्या टेबलवर, ज्यासाठी मी आतुरतेने वाट बघत असतो। तर आपण मागवले त्यांची अनलिमिटेडमध्ये बांगडा फिश थाळी आणि एक चिकन थाळी। चिकन तर पाहिजे ना, आपण जातो म्हणलं चिकन थाळी तर गावरान स्टाईल खायचीच आहे। तर आपण फिशमध्ये ना त्यांच्याकडं 2 प्रकारची थाळी आहे, एक बांगडा आणि एक बोंबील। तर आपण बांगडा फिश थाळी मागवली आहे आणि एक चिकन थाळी। तर खास फिश थाळी खाण्यासाठी माझ्यासोबत कॅमेरा गेला आहेच आहे, पण आपण ह्या 2 प्रकारच्या थाळ्या मागवल्या। तर आपण सांगितलंय त्यांना, बघूया त्याच्यात काय काय इन्क्लूड असणार आहे आणि कशा प्रकारे थाळी सजवली जाते आणि त्याची टेस्ट काय असणार आहे, तर मग बघूया। तर मित्रांनो फायनली आपली ही थाळी आली आहे, तर ही थाळी आपण खाणार आहे। बघूया थाळीमध्ये काय काय इन्क्लूड आहे। तर आज आपण फिश थाळीवर जास्त फोकस करतोय। तर इथं रवा बोंबील फ्राय आहे आणि ही तवा फ्राय आहे, 2-2 फिश आहे। आणि हे तुम्ही फिश किती पण मागवू शकतात, किती पण खाऊ शकतात। सो हे खाण्याची मजा आहे, नुसतं तुम्ही एवढं खाऊन नाही, तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्ही तेवढे फिश खाऊ शकतात। आणि एका साईडला आपण जर बघितलं तर सुकटची चटणी आहे, सुकटची चटणी, रस्सा आहे आणि सोलकढी आणि अस्सल उकडीचा मोदक। तर या थाळीमध्ये आपण फिश, रस्सा हे सगळं अनलिमिटेड असणार आहे। फिश आणि रस्सा अनलिमिटेड, बाकी सोलकढी आणि मोदक हे लिमिटेड असणार आहे। तर मला माहिती आहे नॉनव्हेज लवर येडे असतात, त्यांना डायरेक्ट नॉनव्हेज पदार्थावरच ते अनलिमिटेड ताव त्यांना मारायचा असतो। आता ही झाली फिश थाळी। एका साईडला आता आपण मागवली होती चिकन थाळी। चिकन थाळी पूर्णपणे चिकनचा रस्सा आहे, चिकनचा रस्सा, चिकन आणि सूप, चिकन मसाला आणि हे आपलं बॉईल केलेलं अंड आणि वरती मस्त गावरान अशी कोथिंबीर गार्निश करून टाकलेली आणि हा चिकनचा खिमा आहे। तर अशा प्रकारे आपण हे 2 थाळ्यांची चव घेणार आहे, बघूया टेस्टला कशी आहे। तर आपण चालू करूया, ज्यासाठी तुम्ही वाट बघता ते फिश थाळी। ती फिश कसली चव आहे, अनलिमिटेड देतात ते, टेस्ट आहे का नाही तर बघूया।
आपण चालू करतोय फिश थाळी. मला पर्सनली फिश थाळी आवडत नाही, पण खास तुमच्यासाठी मी टेस्ट करणार आहे. त्यासाठी आपण आपल्या फिश थाळी खाण्यासाठी माणूस आणलाच आहे सोबत. त्याचा पण रिव्ह्यू घेणार की त्याला खरंच कशी वाटली. पण मी तुमच्यासाठी टेस्ट घेतो. पहिलं आपण खावं रवा, बोंबीलमध्ये रवा फ्राय, काटे बिटे. वा, एकदम क्रिस्पी आणि क्रंची आहे. असं जे आपण आहे ना, इथं काही हॉटेलचा विषय नाही, म्हणजे जे आपण मोस्टली रेस्टॉरंटमध्ये पाहतो, इथं गावरान पद्धतीने एकदम तव्यावर जे आपण घरी बनवतो सेम तसंच असतं. आणि एकीकडं तवा फ्राय. वा, दोन्ही पण चांगले आहे आणि अस्सल फ्रेश मासे आहे. असं नाही की उगाचच फ्रेश नाही मासे. आणि तुम्ही पाहू शकतात कळून येतं की फ्रेश मासे, काटे वगैरे एकदम. हा पण मासे एकदम फ्रेश आहे. सो खाण्याची एकदम आहे ना मजाच वेगळी आहे. यांचा रस्सा बघूया, रस्सा कसा आहे चवेला. झणझणीत आणि झटकेदार रस्सा आहे. खायला एकदम मजा येणार आहे, मजा. तर आता चिकनकडे वळूया आपण. चिकन बघूया कशी आहे. तर मित्रांनो, आपण आता फिश थाळी, चिकन थाळी बघतोय. आणि फिश थाळीचं आपण फुल रिव्ह्यू आपल्या कॅमेरा गर्लकडूनच घेणार आहे की नक्की कशी टेस्ट आहे. कारण की मी फक्त जस्ट तुमच्यासाठी टेस्ट करण्यासाठी केलं. माझा फक्त उद्देश एवढंच की फ्रेश आहे का नाही, टेस्टला कशी आहे. पण आता आपण चिकन थाळीचं घेऊया आणि फुल रिव्ह्यू आपण फोकस फिश थाळीवरच करूया. तर चिकन थाळीमध्ये चिकन मसाला, चिकन रस्सा आणि चिकन आळणी आहे आणि एक चिकन खिमा वगैरे. तर आपण पहिलं आहे ना चिकन मसाला बघू. वा, अप्रतिम. या ॲम्बियन्समध्ये ना असं वाटतंय गावाला चाललंय. बाजूला आहे बॅकग्राऊंडला गावरान गाणी आणि मस्त आभाळ भरलेलं आणि शेतासारखं वातावरण. अप्रतिम. आता हे आळणीमध्ये बघू की त्यांचं आळणीमध्ये खरं कळतं की खरं चिकन कसं फ्रेश आहे का नाही, ताजं आहे का नाही, कसं शिजवले. वा, मस्त. एवढं सांगतो मित्रांनो की ना, तुम्ही सगळीकडे चिकन थाळी खायला जातात पण ही सगळ्यांसारखा मसाला सेम नाही, एकदम वेगळी टेस्ट आहे. कारण की यांचं स्वतःचं घरगुती ते, म्हणजे त्यांचं स्वतः ते बनवतात घरगुती मसाल्यांनी, त्यामुळे एकदम उत्तम आहे. आणि आता आपण वरपेंगे रस्सा देखेंगे कैसा है. आणि हे चिकन पण तुम्हाला एकदम अनलिमिटेड आहे. किती पण पीस का पण एकदम अनलिमिटेड. वा, एकदम अस्सल गावाकडची फिलिंग येते, गाववाली फिलिंग आहे. एकदम गावरान. कालवण खाते मला, कांदा तर लागते आपला महाराष्ट्र. एकदम अप्रतिम. क्वालिटीमध्ये कुठे कॉम्प्रोमाइज नाही. अनलिमिटेड म्हणल्यावर तुम्हाला वाटत असेल क्वालिटी, पण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही. किमा पण बघू तुमच्यासाठी. वा, अस्सल मसालेदार, टेस्टी. मला माहिती आहे पाहून तुमचं पाणी सुटलंच असेल. अशी चिकन थाळी होती. आता पूर्णपणे आपण फिश थाळीवर फोकस करूया. कारण की फिश थाळीमध्ये मोदक गिदक, सोलकढी आणि एक तवा फ्राय आणि रवा फ्राय, 2 प्रकारचे फिश आहे. तर चव कशी आहे एकदम डीपमध्ये बघूया. तर फिश थाळी करूया, चला. तर मित्रांनो, फायनली आता आपण फिश थाळी वळूया. आणि तुम्हाला हे पण जाणायला भेटणार आहे की सगळे मला विचारत असतात की कॅमेरा गर्ल कोण आहे, कॅमेरा गर्ल. तर आपण आहे कॅमेरा गर्ल, जिचं नाव आहे रीना बनसोड. तर खास आपण फिश थाळीसाठी, मला फिश आवडत नाही तर तिला फिश वगैरे आवडत असतो, तर त्यामुळे आपण तिला रिव्ह्यू द्यायला, एक्सप्लोअर करण्यासाठी मी तिला घेऊन आलो आहे. तर रीना, मग
कसं वाटतंय काय फिश थाळी कशी आहे? जे हॉटेलचं नाव आहे शेतकरी वाडा, असं वाटतंय आपण शेतातलंच खातोय, घरचंच खातोय चवीमध्ये? टेस्ट करून तर असं वाटतं की आपण प्रॉपर गावात आलोय. कालवण असं आहे की आपण जसं घरच्या पाट्यावर वाटतो. खरंच म्हणजे आपण तिला विचारणारच होतो मी, तुम्हाला म्हणलं फिश थाळीचं, तर तिचं तुम्ही पाहू शकतात अर्धा फिश, अख्खा एक फिश तर खाऊनच झालेला आहे. तर काय वाटतं रीना, अनलिमिटेड आहे पण ह्यांनी किती फिश दिले आणि थाळीमध्ये, मग काय वाटतं तुला? थाळीमध्ये त्यांनी आता 4 फिश दिल्या होत्या, त्यातली 1 आणि 1.5 मी संपवली आहे, बाकीच्या पण संपवणार आहे आणि बाकीच्या अजून मागून घेणार आहे मी, कारण टेस्ट एवढी चांगली आहे की खरंच अप्रतिम टेस्ट आहे. अनलिमिटेड आहे पण फिश फ्रेश आहे का? फिश एकदम फ्रेश आहे, टेस्ट एकदम सॉफ्ट आहे. रवा फ्रायवाली तर अशी क्रंची एक नंबर आहे. तुम्ही पाहू शकता एकदम रव्यामध्ये त्यांनी क्रिस्पी एकदम फ्राय करून घेतलेली आहे. आणि आपली तवा फ्रायचं काय चव आहे, ऑइलीनेस वगैरे काय वाटतं? नाही, जास्त ऑइली नाही आहे, व्यवस्थित कुक केलेला आहे. एकदम मसाला जो आहे तो एकदम घरगुती मसाल्यासारखा टेस्ट लागतोय, एकदम टेस्टी. आणि रस्स्याबद्दल काय सांग? अस्सल रस्सा दिसायला एकदम झटकेदार गावरान दिसतोय, काय वाटतंय? रस्स्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर रस्स्याचा मसाला जसा आहे ना, तो असं वाटतो की आपल्या गावातल्या पाट्यावर जसा वाटतो आपण वरवंटा घेऊ, तसा आहे तो बनवलेला, एकदम गाढा. आणि बाकीच्या हॉटेलमध्ये आपण जसं जातो तेव्हा कशी ती सेम करीची टेस्ट लागते की चिकन करी घ्या, फिश करी घ्या, सेम टेस्ट असते. बट इथं तसं नाही आहे, पूर्ण टेस्ट पूर्ण वेगळी आहे, अस्सल गावरान पद्धतीची टेस्ट आहे. तर अशा प्रकारे आपली फिश थाळी होती आणि एकदम खायला तर एकदम चविष्ट आहे. तर बघूया की पूर्ण संपवतो, त्याच्यानंतर बघू रीनाला काय म्हणते रीना, आणि त्यानुसार आपण बघूया चव काय आहे. हा, तू कम्प्लीट कर, सॉरी डिस्टर्ब केल्यावर. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात इथं एकदम असं सुंदररित्या फिश थाळी ही सजवली जात आहे. आणि ॲम्बियन्सप्रमाणे जसं सांगितलं एकदम अस्सल प्युअर गावरान चुलीवरचं जेवण शिजवलं जातं. आपल्या महिला भगिनी हे गरम भाकरी बनवत आहे आणि थंडावा म्हणून पिंकी आपली सोलकढी. तर हे सगळं मला पाहायला भेटलं मित्रांनो, कारण मित्रांनो इथं किचन अक्षरशः ओपन आहे, ट्रान्सपरंट आहे, जेणेकरून एक विश्वास राहतो की जेवण कसं बनतं आणि ते कसं शिजवलं जातं. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली चिकन थाळी आणि फिश थाळी खाऊन झाली आहे. आणि फिश थाळी पण खूप अस्सल गावरान होती. खरंच हा शब्द जो गावरान मी वापरत असतो, हा शेतकरी वाडा हॉटेलला येऊन जसा काही सार्थ झाला. तर आपण याच्यानंतर मालकांशी बोलूया. मालकांनी जर बाईट दिला आपल्या, तर मालकांशी पण जाणून घेऊया की काय प्राइजेस आहे आणि काय अजून काय व्हरायटीज त्यांच्या इकडं आहे. तर आपण मालकांशी जर त्यांनी बाईट दिला तर बोलूया. आणि याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यासाठी तुम्ही वाट बघत असतात, तो ॲड्रेस आणि प्राईस. पण आता थाळी तर खाऊन झाली, पण त्याच्यानंतर ते आपल्याला देत असतात लिमिटेडमध्ये हे उकडीचे मोदक एकदम वरती तुपात. तर आपण ते एकदा खाऊन बघ. वा, अप्रतिम. म्हणजे पूर्णपणे नॉनव्हेज हॉटेल आहे पण, आणि मोदक दिला आहे त्यांनी तिथं, तो पण तुम्ही सारण बघू शकता, त्याच्यातून कॉम्प्रोमाइज नाही आहे. जे सुगंध आहे ना सारणाचा, असल फार गणपतीची आठवण झाली मला, गणपती फेस्टिवलची. एवढं भारी मोदकाची चव आहे, खरंच सुंदर अप्रतिम. हे खातो मी. का आपण जाऊया, बघू मालकांना विचारूया बोलतात का, आणि नाहीतर मग तुम्हाला डायरेक्ट मी ॲड्रेस सांगतो. चला मग. तर आपल्यासोबत आहे शेतकरी वाड्याचे मालक. सर आपलं नाव काय? नमस्कार, माझं नाव संदीप झेंडे. सर काय ही संकल्पना, म्हणजे शेतकरी वाडा तर नाव तुम्ही दिलंच आहे, पण हे अस्सल गावरान आम्हाला फिलिंग आणि वाईब पण येते, आणि तुमचे ऑडियन्स कस्टमर येतात ते सक्सेस तर सांगतातच आहे. काय कल्पना होती सर? कल्पना म्हणजे कस्टमरला जेवण चांगलं द्यायचं. हां सर, महत्त्वाची एक गोष्ट काय ते, त्याच्याबरोबर तुम्हाला एक फील बी आला पाहिजे, जसं म्हणजे ॲम्बियन्स म्हणता येईल. ॲम्बियन्स बरं, बघता इकडं सगळी आमराई आहे काय, की आमराई प्लस तुम्हाला जेवण जर सुंदर मिळालं तर त्याची काही तोडच नाही आहे. तुम्ही बघू शकता की लोक आनंदाने जेवतात. हो, गर्दी सांगूच शकते आपल्याला की गर्दी काय आहे. सर काय खासियत आहे आपली थाळीमध्ये? पहिली काय खासियत आहे सर?
खासियत म्हणजे सगळ्याच गोष्टी आमच्याकडे चांगल्याच मिळतात, पण स्पेशालिटी म्हणले की आमची जे शेतकरी वाडा स्पेशल म्हणले की मटन. ओके. मटन थाळी आहे. हां. दुसरी गोष्ट फिशमध्ये तुम्ही सुरमईसाठी जाऊ शकता, पापलेट आहे, बोंबील आहे, बांगडा आहे, प्रॉन्स आहेत. ओके. आणि एकदम असेल चुलीवरच भाकरी वगैरे सगळं? नाही, सगळं जेवढं बाजरीची भाकरी म्हणा, रस्सा म्हणा, मटन म्हणा, चिकन म्हणा, हे जे शिस्त हे पूर्ण प्रॉपर चुलीवरती बनतं. तर अस्सल तुम्हाला गावरान भेटणार आहे, चुलीवर. तर नावाला नाहीये तर चुलीवरची चव भेटणार आहे. थाळी व्यतिरिक्त आपले कसं दिलं जातं? थाळी सोडले की मग बाकी तुमच्याकडे स्टार्टर्स आहेत. आमच्याकडं मासे आहेत स्टार्टर्समध्ये, तर रान आहे, तंदूर रान आहे म्हणा, म्हणजे भरपूर व्हरायटीज जसे तुम्ही मागवताल. नॉनव्हेजमध्ये पापलेट म्हणा, सुरमई म्हणा, बोंबील म्हणा, तुकट चिकन, मटन, रान, हे प्रॉपर गोष्टी अजून आहेत. आणि सर मी ऐकलं की अनलिमिटेडची आपली ऑफर चालली आहे. बरोबर. काय ती ऑफर्स? ऑफरमध्ये एक बांगडा थाळी आहे, अनलिमिटेड आहे. बोंबील थाळी आहे, ती अनलिमिटेड आहे. चिकन थाळी अनलिमिटेड आहे. कसं आहे, आज हॉटेल क्षेत्रात तुम्ही जाऊन बघता की बऱ्यापैकी प्रत्येकाकडे काही ना काही विषय वेगळा आहे. पण आपण ही ऑफर का दिलेली, काय काय ठिकाणी की कस्टमरला बाबा नाही का की एक एवढी थाळी घेतली पण लसरा मला अजून खायचं होतं, काय असं नाही की बाबा आपल्याला बिझनेस पाहिजे, हा एक पार्ट वेगळा आला. पण त्याला आपण काय करतो की थोडेसे 100 ते 150 रुपये वाढून कस्टमरला आपण काय करतो, बाबा एक 100-150 रुपये आपण तुम्ही मनसोक्त म्हणून आम्ही काय केलं की अनलिमिटेड. पण अनलिमिटेड मी ऐकलं की बाकीकडे फक्त रस्सा दिला जातो, अनलिमिटेड काय? अनलिमिटेड म्हणजे आमच्याकडे पीस बी अनलिमिटेड आहे. हा. फक्त रस्सा नाहीये, का भाकरी नाही, का राईस नाही, आमच्याकडे पीस बी अनलिमिटेड आहे. बांगडा घ्या अनलिमिटेड, किती का, 1 का, 10 का, 12 का, 15 का, त्याला एक्स्ट्रा चार्जेस नाहीये. तर तुम्ही घेऊ शकता. बोंबील खात तेवढे बी त्याला बी अनलिमिटेड. अनलिमिटेड चिकन घ्या, चिकन बी अनलिमिटेड आहे. तर त्यांचा अनलिमिटेड शब्द रस्सा नाहीये, नाही तर सगळ्या हॉटेलमध्ये आपण मोस्टली पाहतो अनलिमिटेड म्हणजे अनलिमिटेड रस्सा दिला जातो, पीस दिले जात नाही. पण इथं तुम्हाला फिश आणि चिकन पीस वगैरे असेल ते पण अनलिमिटेड दिलं जातं. आणि सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे आपण शहरात जातो, फिश खातो, 900-800 पर्यंत जातात. सरांनी जी प्राइस रेंज रिव्हील नव्हती केली, पण ती थाळीची जी आहे ती एकदम 499. 499 मध्ये सर तुम्ही पीसेस पण देतात, ते फिश पण देतात, ते तर हे काहीतरी नवीन आहे. तर नक्की तुम्ही या इथं शेतकरी वाड्याला. ॲड्रेस तुम्हाला एंडिंगला मी सांगेनच. धन्यवाद सर ही सर्व्हिस दिल्याबद्दल, आणि खरंच खूप उत्तम चव आहे. धन्यवाद सर. अरे आले तुम्ही. तर मित्रांनो, आपण आलतो आज शेतकरी वाडा हॉटेलला. एकदम अस्सल गावाकडचं शेतीचं वातावरण, ॲम्बियन्स होतं, आणि एकदम चव जर म्हणाल तर चव एकदम आपल्या ॲसिडिटी वगैरे जळजळ हे सगळं परवडणारं होतं. आणि आज आपण खायला आलतो अनलिमिटेड फिश थाळी, आणि त्याबरोबर आपण घेतलं होतं अनलिमिटेड चिकन थाळी. तर फिशमध्ये आपण घेतलं होतं बांगडा फ्राय फिश, जो अस्सल अनलिमिटेड होता. कोणतीही अडचण वगैरे म्हणजे खाण्यामध्ये ना मला असं काही वाटलं नाही की फ्रेश वगैरे नाही आहे. एकदम फिश एकदम फ्रेश होते, आणि चिकन पीसेस पण एकदम फ्रेश होते. तर त्यामुळे एकदम चव एकदम अस्सल होती. आणि प्राइजेस बोलत तर 499 थाळी होती. त्यामुळे तुम्ही सिटीमध्ये आपण जातो तर सिटीमध्ये आपल्याला 900 वगैरे अशी थाळी भेटली जाते. आणि कधी कधी तर काय हॉटेलमध्ये प्राईस रेंज दिले जात नाही, कारण की फिशच्या सायझेसवर ते ठरवलं जातं. पण इथं आल्यावर तुम्हाला मनसोक्त अनलिमिटेड म्हणजे फक्त अनलिमिटेड रस्ता नाही तर अनलिमिटेड पीस दिला जातो. तर हे मला काहीतरी नवीन वाटलं. ॲम्बियन्स खूप छान आहे, आणि इथली गर्दी सांगू शकते कस्टमरची की अस्सल चव आहे. त्या ॲड्रेससाठी तुम्ही थांबले. त्या ॲड्रेस आहे मित्रांनो आपला खेड शिवापूर हायवेच्या बाजूला शेतकरी वाडा हे हॉटेल आहे. आपला जो कात्रजचा टनेल आपण पास केल्यानंतर आज एकदम 10 मिनिटाच्या अंतरावर शेतकरी वाडा आहे. लेफ्ट साईडलाच आपण कात्रज साईडने आलो की लेफ्ट साईडलाच टनेल पास केल्यानंतर हे हॉटेल आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो, आणि कशी वाटली ही थाळी नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्या व्हिडिओला प्लीज या व्हिडिओला प्रेम द्या भरभरून, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया तुम्हाला एकदम पुढच्या पटकन तिथं. धन्यवाद तोपर्यंत.